आत्मा मालिक सेंटर आहे हे आणि विशेष म्हणजे आईसाहेबांच्या नावाने सद्गुरू माऊलींनी हे स्थापित केलेलं आहे आणि त्यामुळं हे शक्तिपीठ आहे. या शक्तिपीठामध्ये आपण सगळ्याजणी शक्ती एकत्र येतो. ही खरं एकत्र येण्याची जी एक वलय तयार होती या ठिकाणी, ती एनर्जी आपण इथून घेऊन जातो. कितीही आपल्या डोक्यामध्ये, घरामध्ये, मनामध्ये, विचारामध्ये काही खूप त्रास असतात, आपण त्याला वैतागलेलं असतं. पण इथं येऊन बसल्यानंतर एक तासामध्ये आपण आपलं सगळं विसरून जातो आणि नवी पाठी करून, कोरी पाठी करून पुन्हा आपण घरी जातो. चप्पल घालून घराच्या पुढे निघालो की मग आम्हाला घरातलं सगळं दिसायला लागतं. गॅस, दिवा लावणे, स्वयंपाक करायचा आहे, कोण येणार आहे का, ही जी प्रक्रिया आहे. पण इथं आल्यानंतर आम्ही तेही विसरून जातो आणि स्वतःला एक नवी कोरी पाठी करून आपण घरी जात असतो. हे ध्यान सेंटरच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना, कालीने मला फोन केला होता आठवण करायचं, मला आज यायचंच होतं. आत्ता माझी मुंबई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, बोरावलेली 240 BP आहे आणि मेंदूला सूज झालेली आहे. म्हणजे 3 दिवस तिला तिथे ठेवावं लागणार. पॅरालिसिसच्या अटॅकचा संभव आहे, नॉर्मलमध्ये आल्या पण आहे. पण असल्या परिस्थितीत सुद्धा आपण हे सोडायचं नाही, हे आम्हाला जमायला पाहिजे. मला डबा करून द्यायचं आहे, घरी कोणीच नाही आहे, मी एकटीच आहे. सकाळपासून मी घरात सगळं काम करते आहे. तुम्हाला वाटत असेल चंद्रताई म्हणजे फार मोठ्या कलाकार आहेत आणि त्यांच्याकडे 2-4 नोकर असतील किंवा काही. पण खरं सांगू, जेवढं ध्यान आणि जेवढं काही आपण साधना करतो तेवढा शारीरिक व्यायाम सुद्धा पाहिजे. पहाटे उठून आपण ध्यानाला बसणं हे कंपल्सरी आपण सगळ्यांनी पाळलं पाहिजे. जे सूर्योदयाच्या वेळेला उठून आपण मग आपण सगळ्या गोंधळात भिजवतो, आपल्याला आपलं स्वतःसाठी काहीच करता येत आणि म्हणून आपण पहाटे 4ला उठावं, मस्तपैकी 2 दिवस प्रार्थनेने उरकावी आणि ध्यानाला बसावं. आणि त्यावेळेस आपण जे आपल्यासाठी साठवतो ती एनर्जी आम्हाला खूप काही देऊन जाते. हे मी रोज करत असते, काही पण करत असतात. पण सगळ्यांनी पहाटेचं ध्यान केलं पाहिजे आणि मग त्याच्यातून जी ऊर्जा आणि त्याच्यातून एनर्जी मिळते ती आपल्याला दिवसभर सगळ्याला फाईट करायला टिकते. आणि म्हणून त्याच्यानंतर मी उठले की आधी झाडू घेते. अगदी रस्ता, घर सगळं झाडून काढणं, सडा टाकणं, रांगोळी करणं, मग ते दिनचर्येची सगळी कामं आपण करतो. पण हे सगळं करताना आपल्याला जे स्फुरण पाहिजे, आपल्याला जे शारीरिक व्यायाम पाहिजे, मानसिक स्वास्थ्य पाहिजे, तर त्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे. पण त्याची तीर्थ असते ध्यान आणि नाम आणि आपण आपल्याला मेंटेन ठेवतो. आणखीन एक छान उदाहरण देते मी तुम्हाला. मागच्या पंधरवड्यामध्ये मी खूप जोरात पडलेली होती. मला मागच्या आठवड्यामध्ये आले तेव्हा बोलता येत नव्हते. परवाच्या दिवशी भजनाला आले तर मला गाता येत नव्हते. परंतु काल एकदम उत्तम भजन केलं 2 तास आणि मनात असलं की नाही आपल्या हे करायचं. आज मला ओंकाराचे सगळे स्वर घेता आले आणि मला आज ते दुखणं माझं सगळं कुणीकडे गेलं मलाही कळलेलं नाही आहे. तेव्हा जो छातीच्या सगळ्या माझ्या सूजन आलेली होती, पण ती सगळ्या नसा आपण जेवढे ओंकार बोलू ना तेवढ्या आपल्या सगळ्या आतली जे आतडे आहेत ते सगळे क्लीन होतात. त्याला बाहेरचा डॉक्टर काही करू शकत नाही, उलट त्यांना गोळ्या देऊन मंद करून टाकतात. पण आपण ह्या ओंकाराने आपली आतली बॉडी एकदम क्लीन करू शकतो. सगळ्या अवयव आपले तरुण आणि ताजे राहू शकतात. हे मात्र या ध्यान साधनेने, ओंकाराने आणि आपल्या या टाळीने, आपण टाळी वाजवलीच पाहिजे कंपल्सरी, त्यांनी केलं पाहिजे. हे तत्वज्ञान आम्हाला सगळ्यांना माहीत आहे, पण कृतीमध्ये करताना मात्र आम्ही ते विसरतो आणि ते सगळं आपण सगळ्यांनी करावं आणि आणखीन आपल्या काही मैत्रिणींना आणखी याच्यामध्ये जोडावं. कारण बरेच असे काही पेशंट आहेत की ज्यांना
नुसता दवाखाना माहीत आहे आणि नुसतं याला काहीतरी सांग त्याला काहीतरी बोल एवढंच माहीत असतं आणि सारखं माझं हे दुखतंय, मला हा त्रास आहे, मला अमका आहे, हे करण्यापेक्षा आता ताईंनी जे सांगितलं तुम्हाला ते माईंनी जे सांगितलं की हाक मारायची आणि ती जोरात मारली पाहिजे. ती जोरात मारतोय आपण, पण ती कुणाला मारायची आहे हे अजून आपण लिहितो, कळत नाही आपल्याला. आणि त्याच्याशिवाय ही हाक आपली कोणीच ऐकत नाही. आणि म्हणून आपण एकटे बसून असं सुंदरपैकी जोरात त्यालाच हाक मारायची. घर जागा झालं तरी चालेल, आपण जागृत राहिलं पाहिजे. हे सगळे आध्यात्मिक विषयाचे जे काही सूचना किंवा जे काही ज्ञान आहे आपल्याला रोज परिचित आहे, पण ते कृतीमध्ये आपण आणलं पाहिजे एवढी विनंती करतो. आणि आता आपल्याला आषाढी एकादशी आलेली आहे. आज 14 गुरुपौर्णिमेचा हा उत्सव आपण साजरा करतो.